TY BCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स याच्यामध्ये आपण परीक्षेला तुम्हाला साधारणपणे 10 किंवा 14 मार्काला प्रश्न येतो. आता यामध्ये तुम्हाला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन दिलेलं नाही आहे, पण सेकंडरी डिस्ट्रीब्युशनच्या दोन्ही मेथड विचारलेल्या आहेत पहा. ठीक आहे. रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड नाव दिसलं का इथं सेकंडला स्लाइडला? आणि सायमल्टेनियस इक्वेशन मेथड हे पण नाव दिसलं. या ठिकाणी खाली आन्सर दिलेले ए डिपार्टमेंटचं किती उत्तर येईन, बी डिपार्टमेंटचं किती येईन आणि सी डिपार्टमेंटचं किती येईन. ओके. पहा इथे प्रश्न वाचतोय मी पहिल्यांदा. इन अ फॅक्टरी देअर आर 2 सर्व्हिस डिपार्टमेंट्स पी अँड क्यू. सर्व्हिस डिपार्टमेंट कोणते कोणते आहेत? पी आणि क्यू. दिसला का इथे? हो दिसलं सर. अँड 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट ABC. ठीक आहे. इन एप्रिल 2017 द डिपार्टमेंटल एक्सपेन्सेस वेअर. तुमच्या डिपार्टमेंटचे जे प्रायमरी ओव्हरहेड आहेत ते दिलेले आहेत. Aचे आहे 6,50,000, Bचे आहे 6 लाख, Cचे आहे 5 लाख, Pचे 1,20,000 आणि Qचे 1 लाख. ॲज स्टेटेड इन द एक्झाम्पल these P and Q are service departments. Okay, and that's why they will distribute their expenditure to production department, that is A, B and C. Okay, the service department expenses are allotted on percentage basis as follows. बघा सर्व्हिस डिपार्टमेंट कोणते तुमचे? हॅलो, सर्व्हिस डिपार्टमेंट या पी आणि क्यू ने काय केलं? त्या पीचे जे 1,20,000 आहेत ना, त्याने काय केले? त्यातले 30% कोणाला दिले? एला, 40% बीला, 15% सीला आणि 15% क्यूला. ठीक आहे. क्यूने काय केलं? क्यूने पण स्वतःचा खर्च सगळा वाटून दिला ना. हो 1 लाख ते देऊन टाकले. हे 1 लाख रुपये कोणाला दिले पहा बरं? क्यूने 40% कोणाला दिले? 30% बीला. ओके. आणि 5% कोणाला? पीला. तुम्ही जर याची टोटल केली पहा, 30 + 40 70, 70 + 15 85 आणि 15 100% झाली का? सिमिलरली क्यूचे पण पहा, 40 आणि 30 70, 70 आणि 25 95, 95 5 100%. म्हणजे या दोघांनी पण आपले जे टोटल कॉस्ट आहे ती काय केली? वाटून दिली. बरोबर ना. खाली प्रश्न विचारला प्रिपेअर. काय प्रिपेअर म्हटले? प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ 2 सर्व्हिस डिपार्टमेंट्स एक्सपेन्सेस टू द 3 पाहिजे होतं इथं बरं का. इथे थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली पहा. काय पाहिजे होतं? हां, काय पाहिजे होतं तिथं? 3 डिपार्टमेंट्स अंडर कोणती कोणती मेथड विचारलं? रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आणि सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. दोन्ही मेथडनुसार तुमचे किती उत्तर येतील ते इथं दिलेलं आहे. हां, आन्सरमध्ये थोडासा चेंजेस होऊ शकतो, काहीतरी पॉईंटचा 1-2 रुपयाचा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. बरं, आता आपण पहिल्यांदा काय करू? पहिल्यांदा तुम्हाला इथं दिलंय बा रिपीटेड डिस्ट्रीब्युशन. मी तुम्हाला इथं आज रिपीटेड डिस्ट्रीब्युशन करून दाखवतो. काय नाव आहे आपलं? अ फॅक्टरी ना. ठीक आहे. इन द बुक्स ऑफ अ फॅक्टरी. ओके. स्टेटमेंट ऑफ सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स ॲज पर रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड. म्हणजे हे जे स्टेटमेंट बनवलं हे कोणत्या मेथडनुसार आहे? रिपीटेड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. मला सांगा पहिल्यांदा प्रोडक्शन डिपार्टमेंटचे नावं काय काय आपल्या आज? काय काय नावं आहेत? ए, नंतर बी आणि सी. सर्व्हिस डिपार्टमेंटचे नाव काय? पी आणि क्यू. नक्की ना? हो. बर. आणि नंतर आता काय करायचं आपल्याला? इथे ABCचे स्वतःचे खर्च किती आहेत रे? 650, 6 लाख आणि 5 लाख आहेत का? पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? हे खर्च घ्यावे लागतील.
सांगा. इथं म्हटलंय ओव्हरहेड ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन किती रुपये आहे? 6,50,000 आहे सर. 6,50,000 आहे का पहिले? हा नक्की ना? हो. ओके. नंतर 6,00,000 आणि 5,00,000 5,00,000. यांचे किती आहेत रे दोघांचे? 1,20,000 1,00,000. हे लिहून घ्यायचे. 1,20,000 अँड 1,00,000. बरं, या कॉलममध्ये बसतात ते. तुम्हाला अंक दिसतात आहे का व्यवस्थित स्क्रीनवरती आता? हॅलो, का आता दिसतात बघा? अरे अगोदर दिसत होते का आता दिसतात हे? काय? हे जे आकडे दिसतात 6,50,000 6,00,000 दिसतात आहे का? का आता दिसतात हे? हो. आता दिसतं ते बोल्ड मध्ये. बरं, बोल्डमध्ये. हां, ठीक आहे, ठीक आहे. ओके. तर सांगा आता पहिल्यांदा कोण वाटप करणार, पी का क्यू? पी करणार. पी करणार. मग इथे मी लिहितो पहा, इथे लिहिलेलं आहे ऑलरेडी. ओव्हरहेड ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट पहिला कोणता? पी. पी. ठीक आहे. एक काम करतो मी, डिलीटच मारतो म्हणजे टेन्शन नाही. कोणाचे ओव्हरहेड येतात हे? हॅलो, हां, सर्व्हिस डिपार्टमेंट कोणते? पी. पी. बघा बरं, पीने किती किती वाटले? 30%, 40%, 15%, 15%, 15. 15%. मग मी इथं लिहितो वाटलं असतं पार 30%, नंतर 40%, नंतर 15%, बरोबर, नंतर 0 आणि शेवट पुन्हा 15%. राईट का? 15%. हे कळाले का? हॅलो, हो. हे कळाले कसे आले? मग सांगा बरं, आता या ठिकाणी किती अमाऊंट येईल? ए प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ला किती अमाऊंट येईल? 1,55,000. 1,55,000. 6,50 चे 30%. सहा पन्नासचे नाही रे. अरे, सॉरी 1,20,000. हा, 1,20,000चे किती टक्के? 30%. कोणाचे वाटायचे आपल्याला? पीचे वाटायचे ना. पीचे. हा, तू ए डिपार्टमेंटचे वाटशील बरं का, प्रोडक्शन डिपार्टमेंट नाही डिस्ट्रीब्यूट करत. 36,000. बरोबर आहे का? 25,000. बरं, इथे किती येईल रे मग? 48,000. 40%, बरोबर ना. हो. इकडे किती येईल? 1,20,000 इंटू 18,000 येते. 15%. आणि इथे किती येईल? इथे येतील -120. मायनस 0 खाली. बरोबर ना. 18,000. आणि इकडे सुद्धा 18,000. 18,000 कसे आले? 15% आहेत ना. हो. ठीक आहे. मग आता आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटची बेरीज नाही करायची, पण पी डिपार्टमेंटमध्ये किती शिल्लक राहिले रे? 0. आणि क्यूचे किती झाले? क्यूचे 1,18,000 झाले टोटल. मग आता काय करायचं आपल्याला? आता क्यूचे वाटायचे. क्यूचे वाटायचे आहे ना. मग आता आपलं डिपार्टमेंट कोणतं आहे? क्यू. सांगा, पीचे वाटले ना 1,20,000, पीचे झाले का 0? इथं दिसतात का? हॅलो, पीचे झाले का 0? हो. क्यूचे किती आहेत आता? क्यूचे किती आहेत? मग तो क्यू कोणाकोणाला किती वाटतो पहा बरं? 40, 30, 25, 5. 40, 30, 25, 5. मग आता मला इथे लिहायचं आहे 40%, 30, नंतर 30%, 25, 25%, 5. 25% आणि 5%, बरोबर ना. आणि शेवटच्याला 0. हो. राईट का एवढं?
हो. ओके. मग आता सांगा इथे मला काय करायचं. इथे मी त्याला वेगळा कलर देतो. पाठीमागे आवाज असेल तर प्लीज आवाज बंद ठेवा रे. सांगा नाही शकत. किती किती रुपयाचे वाटायचे आता ऋतुजा? 1,18,000. 1,18,000. कोणाले 40%. 47,200. शाबास. नंतर 30%. नंतर तृप्ती 25%. 29,500. हा. आणि इथे किती? 5,900. 5,900. 5%. किती आले? 0. इथे मायनस 1,18,000. बरोबर ना? आता Q चे झाले 0 आणि P चे किती आले? 5,900 वाटायचे. हा. टोटल झाले बरोबर. आता पुन्हा कोणते घ्यायचे सांगा. पीचे 5,900 घ्यायचे. 30, 40, 15, 15. हा 30, 40, 15, 15 बरोबर घेतले का? हो. सांग बरं. 1,770 आले. कशाचे किती टक्के केले जरा आम्हाला सांगते का? जरा आम्हाला समजून. 5,900च्या 30%. बोलले 30%. तुला फार लवकर समजलाय नाही. 5,900 हा 1,770 आले. हा नंतर नंतर 40% ना 2,360. बर नंतर 30, 40 सर काय होतं? 15, 15 ना हा हे काय समोर आहे ना स्क्रीनवर. 885. हा इथे किती? 800 तिथं 0. 0 इकडं 885. मायनस 5,900 आणि इथं 885. मग इथं टोटल 0 झाली. इथं किती आली? 800. 885 वाटायचे. आता एक लक्षात आलं का? P ने पहिल्यांदा सगळे वाटून दिले Q ला मिळाले. Q ने सगळे वाटून दिले पुन्हा P ला मिळाले. आता P ने पुन्हा वाटून दिले पुन्हा Q ला मिळाले. अलग लक्षात. हो. मग आता काय करायचं? आता कोण वाटून देणार पुन्हा? Q. Q. कोणाला देणार? Q कोणाला देणार? A, B, C आणि P ला. हा. किती किती देणार? 354. 800. 354. 885 चे किती टक्के? 40%. 40%. किती गेले रे? 354. पुन्हा 885 चे किती टक्के? 30%. 30%. किती गेले रे? बरोबर आहे का? हो. 885 चे 25%. 25%. किती किती येतील? 5%. 885 चे 5% ना. हो. आणि इथे किती येतील? बरोबर आहे का? हो. मग आता Q चे 0 झाले आणि P चे किती झाले? 44.25. आता P ला समजलं आपण Q ला दिले का Q पुन्हा आपल्याला देतोय. मग आता काय करतो P काय करणार माहिती आहे का? फक्त A B C लाच देणार. असं रिपीटेड किती वेळा करायचं? फक्त 1 2 3 4 4 वेळा डिस्ट्रीब्यूट केलं ना आपण. हो. आता पाचव्यांदा काळजी घ्यायची. तर पाचव्यांदा तो काय करतो? तो कोणाला नाही देणार? हॅलो. Q ला नाही देणार P. हा मग इथं लिहितो मी ओव्हरहेड्स पर डिपार्टमेंट P. सर्व्हिस डिपार्टमेंट P. कोणाचे? P चे. रेशो काढायचा प्रत्येकाचा. हा आता रेशो मध्ये म्हणजे कसं करणार माहिती आहे का आपण? बघ बरं. P ने किती दिले? 30, 40 आणि 15. 30, 40 आणि 15. 30, 40, 15 रेशो. हा याचा रेशो काय येईल रे? 5च्या पाड्यात नाही सगळे. हो. 5, 15, 5, 48, 5. हा मग काय रेशो येईल?
6, 8 आणि 3. 3. हे समजलं का? 6, 8, 3 कुठून आले? 5च्या पाड्यात आहे. 5 36, 5 48, 5 त्रिक 15. ऋतुजा कळाले का? सर ते नाही कळलं 6, 8, 3 कुठून आले. ओके, सांगतो बघ आता. इथे बघ आपल्याला कोणते कोणते वाटायचे. पी आणि क्यूचे. पीचे कोणाला किती द्यायचे? आता तुम्हाला एक समजलं का? इथे पीने क्यूला दिले का क्यू पुन्हा पीला देतो? लक्षात आलं ना? म्हणून आता काय करणार, सर्व्हिस डिपार्टमेंट पी काय करतो, तो म्हणतो आता डिस्ट्रीब्यूट करताना क्यूला द्यायचेच नाही, फक्त या तिघांनाच द्यायचे. कोणाला? ABC. मग एबीसीला किती किती द्यायचे? 3, 4 म्हणजे 30%, 40% आणि 15%. मग 30%, 40%, 15% जर दिलं आपण तर उरलेले 15% शिल्लक राहतील ना. हो. म्हणून तो काय करतो, टक्केवारीमध्ये नाही देत, डायरेक्ट याचा रेशो काढतो. मग आता इथं कोणते कोणते आकडे आहेत? 30, 40 आणि 15 असे आकडे आहेत ना. हो. बघ बरं का, काय काय आकडे आहे? 30, 40 आणि 15. 30, 40 आणि 15, बरोबर ना. हो. मग आता हे 30, 40 आणि 15 कितीच्या पाड्यात येत? 5च्या पाड्यात आहेत का? हो आहे. मग सांग बरं, 5 सक 30, 5 आठे 40, 5 त्रिक 15. मग रेशो काय आला? 6, 8, 3. मग इथं काय लिहिलं आपण? 6, 8, 3. ओके. हा कळलं. हे केव्हा करायचं? पहिल्या वेळेस का शेवटच्या वेळेस? शेवटच्या वेळी. म्हणजे आता मला काय करावं लागेल, जो खर्च आहे त्याचे किती तुकडे करावे लागतील मला? 6 अधिक 8 अधिक 3 किती? 17. 17. म्हणजे मला पहिल्यांदा द्यायचे 6/17, दुसऱ्याला द्यायचे 8/17 आणि तिसऱ्याला द्यायचे 3/17. हे कळलं का? हो कळलं. मग आता काय करू मी, सांग आता किती रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला? 44.25. हां, म्हणजे मला इथं 44.25चे पहिल्यांदा भागिले करायचे किती तुकडे? 17 गुणिले 6. गुणिले 6 किती आलं बघ? 15.617. हां, येऊ द्या, किती येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही वाटलं सर फक्त पहिले 2 डिजिट लिहा. किती आले? 15.61च्या नंतर 7 येणारे. 15.62. हां, मग मी काय करतो, 15.61 घेऊ का 15.62 घेऊ? 15.62 घेतले. 15.62. ओके. इथे किती येईन सांगा बरं? इथे 44.25 भागिले 17 गुणिले 8 8. किती आलं बघ बरं? 20.82. 82च्या पुढं 3 आहे ना. हा, मग मी इथं किती ठेवणार? फक्त 82. 20.82. इथे किती आलं येणार? 44.25 भागिले 17 गुणिले गुणिले किती? 3 गुणिले 3. किती आलं बघ बरं? 7.80. 7.80. मग 7.80च्या पुढं 8 आहे ना. हो. मग किती करणार मी? 81. 7.81. बरोबर आहे. हो. वाटलं असं तुम्ही या तिघांची बेरीज करून पहा. कोणत्या कोणत्या तिघांची पहा बरं का. मी इथे तुम्हाला इथं साईडला बेरीज करून दाखवतो. 15.62 अधिक 20.82 बरोबर आणि अधिक 7.81 किती बेरीज झाली? 44. म्हणजे आपण बरोबर 44.25 वाटले का? हो. ह्या दोघांना 0-0 येतील ना आता. ओके, कळले का नाही? हो कळलं सर. आणि मग आता काय करायचं आपल्याला? टोटल सांग बरं. प्रोडक्शन डिपार्टमेंट ए ची टोटल 6,50,000 प्लस 36,000 प्लस 47,200 ओके प्लस 1,770 ओके प्लस 354 हां, प्लस 15.62. बरोबर आहे का? हो. किती आली बेरीज?
7,35,339.6 बरोबर ना? इथे उत्तर किती दिलंय आपल्याला? 7,35,340. हे आपलं उत्तर किती आलं? 7,35,300. 39.6. म्हणजे जवळपास बरोबर उत्तर आलंय ना? हो. बरं, दुसऱ्याचं सांग बरं. 6 लाख हां प्लस 48,000 हां प्लस 35,400 ओके प्लस 2,360 ओके प्लस 265.5 हां प्लस 20.82. किती आलं? 6,00,000 6,86,043. .3. इथं उत्तर किती दिलंय आपल्याला? 6,00,000. 6,86,045 दिलंय. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं 1-2 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. ठीक आहे. आणि तिसऱ्याचं 5,00,000 प्लस 18,000 प्लस 29,500 प्लस 885 प्लस 221.25 प्लस 7.81 5,48,614. 5,48,615 दिले. ठीक आहे, ओके ना? आन्सर रॉंग नाही आहे, बरोबर आहेत. आणि ह्या दोघांचे तर 0-0 झाले, यांचे ओव्हरहेड संपले. लक्षात आलं का? अशा पद्धतीने आपण रिपीटेड डिस्ट्रीब्युशन झालं, सायमल्टेनियस इक्वेशन आपण वाटलं याचंच उद्या घेऊ. ठीक आहे.